एका क्षणाच्या पुण्याईने, एका क्षणाच्या संगतीच्या पुण्याईने, एका संताच्या एका क्षणाच्या संगतीच्या पुण्याईने अखिल पृथ्वीला तारता येते नाही, अखिल पृथ्वी आदर करता येते. ही संत संघाचा महिमा. असे 52 संत महाराष्ट्राला प्राप्त झाले. आणि त्यातील हे 2 ज्ञानोबा तुकोबा हे महान संत आहेत. आणि याच्यात एक फरक असा आहे, हे आपल्यासाठीच आहेत. एका संताने ज्ञानेश्वरी लिहित असताना प्रेताला उठवूनच ज्ञानेश्वरी लिहायला लावली, म्हणजे प्रेताकडून लिहायला लावली ज्ञानेश्वरी. ही महान संत. म्हणून ज्ञानेश्वरी एका प्रेताकडून घडवून आणली. आणि एका संताने हा गाता दगडाला घेऊन वर येण्याचं सामर्थ्य जगाच्या पुढे ठेवलेलं आहे. या 2 संतांचं जीवन सांगत असताना या दोन्ही संतांचं सूर्यासारखं जीवन 2 महात्म्यांनी आरतीच्या रूपाने आणलेलं आहे. ज्ञानोबरायचं जीवन आरतीच्या रूपाने आणत असताना रामा जनार्दनाने माऊलीची आरती केली. आणि जगद्गुरु तुकोबरायची आरती रामेश्वर शास्त्रीने केली. आणि या दोन्ही संतांनी सूर्यासारखं जीवन आरतीच्या स्वरूपाने आणलेलं आहे. आणि ते आरतीच्या स्वरूपाने आणलं असताना अरती याचा अर्थ आहे असमानता. ज्याची आरती करायची आहे त्या आरती करत असताना त्या आरती करणाऱ्यामध्ये आणि आपल्यामध्ये ज्याची आरती करतो त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये अजिबात भेद नसतो त्याला आरती म्हणतात. अरती असमानता, त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये अजिबात भेद नाही, त्याला आरती म्हणतात. जगद्गुरु तुकोबारायचं जीवन आरतीच्या स्वरूपाने रामेश्वर शास्त्रीने आणलेलं आहे. आणि ते आणत असताना आरती करत असताना अरती तुकारामा असा शब्द आहे. स्वामी सद्गुरु धामा, तुम्ही सद्गुरु धाम आहात, शेवटचं धाम आहात, तुम्ही स्वामी सद्गुरु आहात. आणि तुकोबारायचं जीवन सांगत असताना स्वामी सद्गुरु धाम, शेवटचं धाम कोण? तर शेवटचं धाम हा परमात्मा आहे. म्हणून तुम्ही स्वामी आहात, सद्गुरु आहात, शेवटचं धाम आहात, स्वामी सद्गुरु धामा. आणि पुन्हा सांगितलेलं आहे सच्चिदानंद मूर्ती, तुम्ही सच्चिदानंद मूर्ती आहात. आणि पाय दाखवी आम्हा, तुम्ही आम्हाला पाय दाखवा असं सांगितलेलं आहे. म्हणून सच्चिदानंद कोण? परमात्मा. तुकोबाराला विचारलं तुम्ही कोण आहात? तुकोबाराने आपला परिचय सांगत असताना असा परिचय सांगितलेला आहे. तुका म्हणे नो हे दिसतो मी तैसा, पुसने ते पुसा पांडुरंगा. मी दिसतो तसा नाही, माझ्या पांडुरंगाला विचारा मी कसा आहे तसा, असं तुकोबाराय सांगतात. तुकोबाराय होते तरी कोण? तर तुकोबाराय दुसरे कुणीच नव्हते. प्रत्यक्षात परमात्माच तुकोबाराय आहेत. सच्चिदानंद मूर्ती परमात्मा आहेत. म्हणून एका अवतारामध्ये एका प्रभूच्या श्वासापासून 4 वेद बाहेर पडले. एका अवतारामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद आहे ना, हे 4 वेद बाहेर पडले. आणि जगद्गुरु तुकोबारायच्या या अवतारामध्ये 5वा वेद गाता बाहेर पडला. सहज बोलण्यामध्ये, मराठी भाषेमध्ये, मराठी मानवाला, महाराष्ट्राला सर्वांना तारण्यासाठी सहज सरळ शब्दामध्ये हा अभंग रूपी वेदांत स्वरूप असा गाता बाहेर पडला, पण तो मराठीमध्ये. आणि म्हणून वेदासारखं तत्वज्ञान मराठीमध्ये आणण्याचं काम जगद्गुरु तुकोबारायने आणि माऊलीने केलेलं आहे. म्हणून काय असेल तर अभंग म्हणजे वेदांतानं वाहिलेली गंगाच आहे. म्हणून तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणू येते वेद, ज्ञानोबाराय सांगतात. आणि हे असं जर असेल तर सदेह सच्चिदानंद का न भावेते. जर त्यांचं सहज बोलणं जर वेदांत ठरत असेल तर सच्चिदानंद का न भावेते, सच्चिदानंद परमात्मा का न भावेते. म्हणून एका अवतारामध्ये देवाच्या श्वासापासून 4 वेद बाहेर पडले. जगद्गुरु तुकोबारायच्या अवतारामध्ये 5वा वेद बाहेर पडला. पुन्हा सांगायचं ठरलं तर एका अवतारामध्ये प्रभू रामचंद्रांनी समुद्रावरती पाषाण दगड तारले. महाराजांच्या या अवतारामध्ये महाराजांनी दगडासहित वह्या तारल्या. आणि शेवटी रामेश्वर शास्त्रीने शेवटचा निकष लावला की महाराज जर देवासारखं कार्य करत असतील तर देवाच्या तुलनेमध्ये बरोबरीचे असतील का? शेवटचा कश लावला. एका पारड्यामध्ये ब्रह्म घातलं आणि दुसऱ्या पारड्यामध्ये महाराजांना ठेवलं, पण महाराजांची ती तुलना मात्र ब्रह्मासोबत बरोबरीची झाली. म्हणजे ब्रह्मच होते, ते साक्षात ब्रह्म होते. पण अशा ब्रह्मस्वरूप असलेल्या, ईश्वर रूप असलेल्या, पण विश्वर रूपच आहेत,
पण संत होऊन तारण्यासाठी यारे यारे लहान थोर, याती भलत्या नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणाशी, सकळाशी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. आपल्याला सर्वासाठी तारण्यासाठी आलेले तुकोबराया. आणि त्या तुकोबरायाने 4092 अभंगाचा गाथा लिहिला आणि त्याच अभंगरूपी बागेमधील एक पुष्प म्हणजे आजचा अभंग प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे. आपली प्रवचन रूपी सेवा काय निमित्ताने हे सर्वांना माहीत आहे. भक्त शिरोमणी हनुमंतरायाच्या भगवान श्री पंढरीरायाच्या पावन दरबारामध्ये तुम्हा सर्व श्रोत्यांच्या साक्षीने उपस्थितीने सहकार्याने काय निमित्ताने हे सर्वांना माहीत आहे की आपले मेकले परिवार अत्यंत पुण्यशील पवित्र ते कुळ पावन तो देश आहे ना, अत्यंत कुळ पवित्र आईवडिलाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने भगवंताच्या चरणरविंदी नामानेच आपल्या आईवडिलाचं पुण्यस्मरण करावं आणि म्हणून देवाने त्यांना तसं ठेवलेले आहे. ज्ञानोबाने सांगितलेलं आहे, जेत संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आली ठाया, ते जान धनंजया विभूती माझी. जेथे संपत पैसाही आहे आणि दयानाम भगवंताचं स्मरण आहे. दयानाम ईश्वराचं सर्वत्र पंडिता समदर्शना, सर्वत्र प्रभूचं दर्शनही आहे स्मरणही आहे. आणि ह्या सर्व गोष्टीचा विचार करता करता परमपूज्य वैकुंठवासी निवृत्तीराव मेकले आणि मातोश्री विठाबाई निवृत्तीराव मेकले ह्या आईवडिलाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने भगवंताच्या चिंतनाचा नामयज्ञ करावा असा त्यांचा तो संकल्प आहे. आणि ती संकल्प करत असताना त्या संकल्पाची पायाभरणी खूप मजबूत होती. ती अशी पायाभरणी मजबूत होती की माऊलीच्या या पुण्यभूमी पवित्र इंद्रायणीच्या काठावर 108 पारायणाचा संकल्प दादानी केला होता. आणि 108 पारायणानंतर आईवडिलाच्या निमित्ताने हा सप्ताह करावा, असा उघं करावा असं नाही. त्याचं बीजारोपण मात्र खूप सखोल होतं. आणि ती संकल्पाची साधना शास्त्रात 3 गोष्टी आहेत. एक संकल्प शास्त्रात महत्त्वाचा सांगितलेला आहे, दुसरी साधना महत्त्वाची सांगितलेली आहे आणि तिसरी सिद्धी महत्त्वाची सांगितलेली आहे. शास्त्रात नेम असा आहे की जीवनामध्ये संकल्प चांगले असावेत. म्हणजे मला काय करायचं आहे, संकल्पना वासना आणि ती संकल्प चांगला असावा. एक संकल्प खूप मोठा संकल्प होता. एक पारायण आयुष्यात घडत नाही, कधी कधी ज्ञानेश्वरी ही काय आहे हे तरी कळत नाही, पण त्याचा 108 पारायणाचा हा संकल्प. आता बऱ्याच माणसाला प्रार्थना करायची सवय असते. मी सकाळी हरिपाठ म्हणेल, संकल्प करायची सवय असते, पण एकच दिवस म्हणतो दुसऱ्या दिवशी म्हणत नाही. पण मरेपर्यंत केलेला संकल्प सांभाळणं त्याला साधना म्हणतात. ज्या माणसाकडे या 2 गोष्टी मजबूत आहेत, संकल्प आणि साधना 2 गोष्टी मजबूत आहेत, त्याच्यासाठी सिद्धी फार महत्त्वाची आहे. त्याच्यासाठी सिद्धी अवगतच आहे. आणि म्हणून परमार्थ करताना संकल्प साधना आणि सिद्धी, तर या घराण्याने 3 गोष्टी अत्यंत मजबूत आईवडिलाचा जी परंपरेचा वसा आहे तो वसा खूप चालवलेला आहे. आणि त्यानिमित्ताने ही प्रवचन सेवा आहे. आता दर दिवशी तुम्ही हे ऐकतच आहात. मलाही ह्या प्रवचनातलं म्हणा तुकोबराच्या गात्यातलं मलासुद्धा काही तेवढं कळत नाही. हो, करविली तैशी केली कटकट म्हणल्यासारखं थोडं काहीतरी करायचं आहे. तेवढी सेवा नग कसं म्हणावं, तरी म्हणलो होतो दादा मला नका, नाही म्हणले एक प्रवचन सेवा पाहिजेच, बरं करा. कसं जसं असेल तसं आपण सेवा समर्पण करणार आहोत. आमचे मामा आलेत, इकडून आमचे महाराज आहेत आहे का नाही, हरिभक्तीपरायण केशव महाराज आहेत, हरिभक्तीपरायण आमचे जानवळचे शिवाजी मामा आहेत. सर्व मंडळी या सप्ताह तसा आहे म्हणल्यास सर्व आनंद आहे. आणि साऊंड सिस्टीम अगदी छान आहे. आता मध्ये कीर्तन करत असताना एवढं ते सगळं गर्जनं वगैरे सर्व ठरतं आहे, पण साऊंड सिस्टीमला खूप महत्त्व आहे. वक्त्याची माती कशी करायची त्यांना माहीत आहे आणि वक्त्याला कसं नीट करायचं ते सुद्धा त्यांच्या हातात असते. आणि माझ्या आवडीचा माणूस आहे. त्या परिसरात जाताना खूप मला एवढाच माणूस आवडतो आहे. नाहीतर कितीही चांगले तुम्ही मशिनरी आणून दिले, ते चालवता येत नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. महत्त्वाचा विषय आपल्याकडे सेवा आलेली आहे. काही 15-20 मिनटाचा एक अर्धा तासाची सेवा आपण समर्पण करणार आहोत. तुकोबरायचं काही देवाला माग नाही. शहाण्या माणसाच्या प्रश्नात उत्तर आहे. शहाणे माणसं असतात ना, त्या शहाण्या माणसाच्या प्रश्नात उत्तर असतं आणि येड्याच्या उत्तरात प्रश्न तयार होतो. शहाणे माणसं असे बोलत असतात की शहाण्या माणसं जे बोलतात जगाला प्रश्न दिसतोय, तो प्रश्न नसतो, तो उत्तर होऊन आलेला असतं.
आणि संसारिक जीव ज्यावेळेस जन्माला येतो त्यावेळेस त्यांना असं वाटतं की हे संसार केला असताना या संसारामध्ये घरदार ऐश्वर्य संपत्ती हे उत्तर आहे, उत्तर नाही हा प्रश्न आहे. हे सर्व तयार झाल्याच्या नंतर पुन्हा जन्मणं पुन्हा मरणं हा प्रश्न तयार होतो. आणि म्हणून शहाण्या माणसाच्या बोलण्याकडं, शहाण्या माणसाच्या राहण्याकडं आपण पाहणं जीवनाचं कृत कल्याण करण्याचा हा सोपा मार्ग आहे. आणि तुकोबाराने काय अभंगात असं पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, जे पुढे गेले त्यांचा मागोवा घेत राहिला पाहिजे. म्हणून यद्यदाचरति श्रेष्ठ तत्तदेवे तरोजना संयत प्रमाणम कृते तथा लोकस्तदनुवर्तते. शहाण्या माणसाकडे बघून लहानसहान माणसं वागत असतात. शहाण्या माणसानं खूप चांगलं वागलं पाहिजे. आणि शहाण्या माणसानं चांगलं वागल्याच्या नंतर त्या शहाण्या माणसाचा आदर्श आपण आपल्या डोळ्यासमोर जर ठेवला तर मोठं व्हायला काही वेळच लागत नाही. आणि संप्रदायाचं असं वैशिष्ट्य आहे, संप्रदायाचं असं कौशल्य आहे. काय कौशल्य आहे संप्रदायाचं? की संप्रदायात मनानं पुढे कुणी जाण्याची गरज नाही, फक्त मागं शहाण्या माणसाच्या मागं जायचं. निळोबाराला विचारलं तुम्ही मनाने परमार्थ करता का? निळोबाराय म्हणतात मी जगद्गुरु तुकोबारायचा शिष्य आहे आणि माझ्या गुरुवर याला पाहून मी परमार्थ करतोय. एक वेळेस मी देवाकडे पाहून परमार्थ करत नाही. निळा म्हणे आम्ही नोळखूची देवा तुक याचा धावा करीत असो. देवाला ओळखत नाही पण आम्ही तुकोबारायला ओळखतोय. म्हणून हा संप्रदाय दोन पद्धतीने आहे. नामनिष्ठ संत संप्रदाय आहे, संतावर निष्ठा ठेवणारा नाम संप्रदाय आहे. म्हणून हा संप्रदाय इतका श्रेष्ठ आहे. देवात देव मानेल अथवा न मानेल, मूर्तीत देव मानेल अथवा न मानेल, पण संतामध्ये देव मानणारा संप्रदाय आहे. म्हणून निळोबारायला विचारलं कोणाकडे पाहून परमार्थ करता? निळोबाराय म्हणले मी तुकोबारायकडे पाहून परमार्थ करतोय. तुकोबारायला विचारलं तुम्ही मनाने करता का? तुकोबाराय म्हणले मी तरी कशाला मनाने करू. मग कोणाकडे पाहून? मी माऊलीकडे पाहून परमार्थ करतोय. माऊलींना विचारलं तुम्ही तरी मनाने परमार्थ करता का? विश्वमौली ज्ञानोबाराय म्हणतात मी तरी मनाने कशाला परमार्थ करू. तैसा व्यासाचा मागोवा घेतो, भाष्य करा ते वाट पोसतो, अयोग्य ही मी न पोहतो की जाईन. मी व्यासाचा मागोवा घेतला, भाष्य करायला वाट पुसली, मी अयोग्य जरी असेल तर कुठं जाईल. म्हणजे संप्रदायात मागं जायची परंपरा आहे. मागं गेलं की कल्याण पडोनी राहीन तये ठाई, उगाचे संताचे पायी न मागे न करी काही तुझी आनगा विठोबा. हे संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे. आपल्याला आज 7व्या दिवसाच्या निमित्ताने संतांच्या मागं जात असताना एवढे महान संत तुका आकाशा एवढा संत आणि एवढी आकाशा एवढी असलेले तुकोबाराय देवाकडे याचना करतात, मागणी करतात. आणि ती मागणी महत्त्वाची आहे. देवाकडे काही कधी मागूच नाही, हे शास्त्रातला नियम आहे. आणि मागत असेल तर तो संतही नाही, मागत असेल तो साधकही नाही, मागत असेल तर तो उपासकही नाही. म्हणून मागू नये. शास्त्राचा दंड काय? काही न मागती देवा त्याची करू धावे सेवा, हळूहळू फिडिरून होऊन या रुपे देईन. शास्त्रामध्ये असं आहे, मागायचंच नाही. आणि जर मागत असेल तर तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरीजीने धिग्ग त्याचे. ब्रह्मांडापेक्षा मोठं नामस्मरण करत असेल आणि मागत असेल तर धिग्गजीनं, असं तुकोबाराय सांगतात. पण तीच तुकोबाराय आज मागतात देवाला. दोन गोष्टी मागतात. एक गोष्ट अशी आहे की प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो, ऐशे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. देवा प्रपंच माझ्यातला निघून जाऊ दे, मागतात. आपण एवढा परमार्थ करतो पण प्रपंच वाढावं म्हणून करतो. आणि संत एवढा परमार्थ करतात, संसार संपवावा, प्रपंच संपवावा म्हणून परमार्थ करतात. हा बदल आहे. परमार्थात किती दिवस राहिला त्याच्यापेक्षा कसा राहिला हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून हा परमार्थाची दिशा आहे. आपण देवाच्या दारात उभारून संसाराची भीक मागतो. संत महात्म्याचं विशेष आहे. संसाराच्या दारात उभारून ईश्वर प्राप्तीची भीक मागतात. हे संतांचा विशेष मोठेपणा आहे. मोठेपणा म्हणजे जगाला हे मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, येण्याची पंथे चालू जाता नपडे गुंता कोटे काही, असं आहे. तुकोबाराय अभंगात नेमकं मागतात काय? तर त्या प्रवचनरूपी सेवेसाठी घेतलेल्या या अभंगात आपल्याला वर्णन करणं शक्य नाही आणि मला एवढं काही येतही नाही. पण एक महत्त्वाचा भाग असा आहे, श्री पंढरीशा म्हणजे पांडुरंगाला तुकोबाराय बोलतात. श्री हा शब्द काय? लक्ष्मीचा पती आहे ना, श्री. आणि भगवंताचे 6 गुण सांगत असताना ऐका, एश श्री अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6 गुणवर्य वस्ती जेत. ज्याच्याकडे यश आहे,
यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थोरध, ही श्लोक म्हणत असताना जिकडून देव आहे तिकडून यश आहे, म्हणून यश श्री पैसा, म्हणून लक्ष्मीचा पती श्री विष्णू भगवान त्याला श्री असं म्हटलेलं आहे. आणि त्याचं पुन्हा ठिकाण सांगत असताना पंढरीशा असं सांगितलेलं आहे. पंढरीशा, श्री पंढरीशा. तुकोबाराला काय म्हणायचे? पतित पावना, म्हणे आम्ही अत्यंत गरीब आहोत देवा, पतित आहोत, पापी आहोत, पण तुझा एक नियम आहे, पतिताला पावन करणारा तू आहेस, म्हणून पतित पावना. देवा विचार केला तर या संप्रदायामध्ये एकी केली हातोफळी. एका एकाने काय काय केलं या संप्रदायामध्ये? झुंजार ते एक विष्णुदास जगी, असे मोठमोठे एकापेक्षा एक बलवान बहादर वीर या संप्रदायामध्ये ज्ञानोबराय, नामदेवराय, चोखोबराय, निळोबराय, दादासाहेब, काका महाराज, सैना महाराज, सावता महाराज असे बहादर वीर जन्माला आलेले आहेत, ज्यांनी देवाची सुद्धा मान वाकवली. देवाच्या भेटीला न जाता देव सुनता त्यांच्या हृदयात लपण्यासाठी आला, असे सावता महाराजासारखे महान संत इथे या जन्माला आलेले आहेत. पण तू इतका बहादर आहेस की पतिताला पावन, पाप्याला मोक्ष देणारं काम तुझ्याकडे आहे. आणि मग तू एक काम कर, पतित पावना, पंढरीच्या राजा पाप्याला पावन करणार आहेस. आम्ही अत्यंत हीन दीन दुबळ्या होत रो देवा. देवाला प्रार्थना करतात. आणि तुझं तर नियम असा आहे, मोठ्याला सुद्धा गरीबाला तारतोस. तुझे कमरेवर हातच काय? त्याचं कारण असं आहे, भगवान श्री पंढरीशाचे कमरेवरती हात का? तर त्याचं कारण असं आहे, प्रमाणम भवाब्दे हृदम मामकानाम नितंभ कराभ्यम धृतयेन तस्मात विधातुर्व सत्यम धृतनाभिकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. कमरेवर हात काय आहेत? शंकराचार्यांनी असं सांगितलेलं आहे की माझ्या भक्तासाठी संसाररूपी समुद्राचं पाणी कमरे इतकंच खोल आहे, हा संकेत आहे देवाचा. मग देवा तू पतिताला पावन करणारा आहेस, भक्ताला तारणारा आहेस, असा तू कोण? तर श्री पंढरीशा पतित पावना. देवाने तुकोबाराला विचारलं, तुम्हाला काय म्हणायचे हे तरी सांगा. तर महाराजांनी सांगितलेलं आहे, तुला मागायचं आहे देवा. आणि मागत असताना हे तुझं वर्णन केलेलं आहे. काय मागायचं आहे? तर एक विज्ञापना पायापासी. देवा माझी विनंती आहे, मला तुझ्या पायाजवळ जागा दे गडे. बस झालं. छत्रपती शिवरायांनी नजराणा पाठवला. तुकोबारांनी सांगितलं, तुमचे एरवित्त धन ते माझं मृत्तिके समान. तुम्ही धन पाठवले, मला माती मोल आहे. ज्यावेळेस छत्रपती शिवरायांनी नजराणा पाठवला होता त्यावेळेस एक स्त्री अन्न करता मेली होती. माती मोल आहे म्हणले धन. कंठी मिरवा तुळसी व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मजे हे आस. घेतला नव्हता. हे विष्णुदास तैशेनु हे म्हटले. मंबाजी बुवानं काठीनं मारलं तरी सुद्धा क्रोधावर रागावर विजय मिळवला. असे तुकोबारा आज परमात्म्याला विनंती करतात. काही न मागणारे तुकोबारा देवाला म्हणतात की एक विज्ञापना पायापासी. देवा तुझ्या पायाज विनंती आहे रे माझी, तू खूप मोठा आहेस, पण पायाजवळ मला जागा दे. मला एक शंका आहे, एवढे मोठे तुकोबारा आहे, देव स्वरूप तुकोबारा आहे, संत स्वरूप तुकोबारा आहे, उद्धाराचे दाते तुकोबारा आहे, पायाजवळ का म्हणत असतील? काय असेल देवाच्या पायात असं? तर एक गोष्ट सांगतो, तुकोबाराचा अभंग आहे तसा. तुकोबारा देवाचे पाय मागायला वेडे नाहीत. एक अभंग असा आहे की जीवनात देवाचे पाय कमवणं ही खूप सर्वात शेवटची स्टेप आहे आणि शेवटचं धन आहे. काहीही कमवता येईल, देवाचे पाय मिळवणं शक्य नाही. अजून सांगू, जेवढं कमवलेलं आहे तेवढं जरी दिलं तर देवाचे पाय मिळत नाही. महाराजांचा अभंग आहे, सोन्याचे पर्वत करविती पाषाण अवघे रानुरान कल्पतरू. या जगात एखादा बहादर वीर जन्माला येईल, आहे का नाही? आता पारायण तुम्ही केला म्हणून प्रवचन आमच्याकडे दिला. खरं तर तुमच्याच मुखातून 4 शब्द ऐका वाटले आहेत बरं, तुम्ही आमचं ऐकायचे नाव. अगं 2 शब्द पारायण सांगितले, पारायण केलेले 2 शब्द इथं पुन्हा इथं बसून सांगा थोडे. हां हां अगं माझं झाल्यासोबत थोडं सांगा 5 मिनिट. तप केल्याच्या नंतर तपस्व्याच्या मुखातलं ऐकलेलं खूप तो वेगळा प्रसाद असतो. जाऊ द्या, नाही तर नाही, ऐका.
एखादा बहादर असा जन्माला येईल, 10-5 तोळे सोनं नाही, 10-5 टन सोनं नाही, 1,00,000-2 लाख टन सोनं नाही. ध्यानानं ऐका, देवाचे पाय मागतात म्हणजे ती काही साधी गोष्ट नाही. ह्या जगात एखादा माणूस सोन्याचे पर्वत तयार करण्याचं स्वतंत्र सामर्थ्य सिद्धी त्याच्या अंगामध्ये प्राप्त राहील. सोन्याचे पर्वत, करवती पाषाण, पर्वत सोन्याचे करून ठेवेल, करता येत नसतंय, अपवादात्मक. करविती पाषाण, अवघे रानोरान कल्पतरू, बोरी बाबळी हिकळी टाकळी हे सगळे सर्व झाडं कल्पतरूचे करण्याचं सामर्थ्य एखाद्याच्या अंगात येईल. पण तुकोबाराय सांगतात, परी या दुर्लभ विठोबाचे पाय, ते हे उपाय न सरती. तेवढं करून बी माझ्या पांडुरंगाचे पाय मिळत नाही, दुर्लभ आहेत. बरं अजून पुढं सांगितलं, करवी आहे ना, परी या दुर्लभ विठोबाचे पाय, ते हे उपाय न सरती. ह्या मरणाऱ्या माणसाला एखादा अमृताचा थेंब मिळाला तर त्याला जिवंत करता येतंय, त्याला जगवता येते, त्याला अमर करता येते. पण ते अमृत अजून आत्तापर्यंत फक्त पोथीत, ग्रंथात, पुस्तकातच ऐकलेलं आहे. कुणाला अमृत मिळालेलं आहे का? अमृत रूप म्हणायचं मिळालंय का? मिळालं नाही. पण एखादा बहादर अपवादात्मक असा तयार होईल की तो अमृते सागर, अमृताचा समुद्र तयार करून ठेवेल. हे सामर्थ्य कोणाच्या तरी अंगात असू शकेल. तुकोबाराय सांगतात, निकष लावतात, अमृते सागर भरविती गंगा, म्हणवेल उगार आहे काळ, जगाला खाणारा काळ थांब म्हणल्याबरोबर थांबल, अशी ताकद, विद्वत्ता, शक्ती, तेज एखाद्याच्या अंगात येईल. पण मी ज्या पांडुरंगाचे पाय मिळवलेत ना, ते परी या दुर्लभ विठोबाचे पाय. आता पुढं ऐका, एखाद्याला ठाण मान कळू येईल योगमुद्रा. मागं काय झालंय, पुढे ठाण मान कळू येईल योगमुद्रा. 6व्या अध्यायामध्ये माऊलीने योग किती अवघड आहे सांगितला, योग कसा करावा सांगितला 6व्या अध्यायामध्ये. आता ज्ञानेश्वरीचं बोलताना तुमच्या पुढे जरा मला कसतर वाटलं, पण बोलला आता. ही तर धटपणा आहे, न कळता बोलणं आहे का नाही. 6व्या अध्यायामध्ये योग सांगितला कसा करायचा, आणि 12व्या अध्यायामध्ये ती किती कठीण आहे ते सांगितलं आहे ना. म्हणून योगाची या वाटा, जे निघाले गा सुभटा, तया दुःखाचा शेल वाटा भागा आला. 12व्या अध्यायात सांगितलं, पाहे पा लोहाचे चने, जैसे बोचरिया पडती खाणे, ते पोट भरणे की प्राणी शुद्धी म्हणे. योग किती अवघड आहे सांगितलं. योग करून कुणी सिद्धीला जात नाही. योग याग विद्धी येणेलो ही शुद्धी, योगियाचे ध्याने ध्याताना तुळसी. पण असा कठीण असलेला योग मार्ग सुद्धा एखादा असा वीर जन्माला येईल, बहादर वीर जन्माला येईल, आणि तो योग सुद्धा तो परिपक्व अवस्थेला तो निघून घालेल. पण ठाण मान कळो येईल योगमुद्रा, ब्रह्मरंध्र कासोटीतला अमृत त्याला प्राप्त करता येईल. ठाण मान कळो येईल योगमुद्रा. ज्ञानोबराय सांगतात आहे ना, आणि तुकोबाराय सांगतात, निहबवेल वारा ब्रह्मांडावरी 17वीचे पाणी जिंतीले वेगे. तो योग साध्य करता येईल. पण हेही करता येईल, पण ज्या पांडुरंगाचे पाय मिळवणं त्याच्यापेक्षा अवघड आहे. परी या दुर्लभ विठोबाचे पाय, आणि ते हे उपाय न सरते, ते तर हे उपाय सरत नाहीत. पुढं सांगितलेलं आहे भूत भविष्य, मागं काय झालंय, पुढे काय होणार आहे, आत्ता काय होणार आहे, हे सगळं कळत. भूत भविष्य कळो येईल वर्तमान, करविती प्रसन्न वृद्धी सिद्धी, सर्व करता येईल. एखाद्या माणसानं असा कोणीतरी महाराज आपल्याला आत्ता सुद्धा भेटतो, असा हात केल्या केल्या खारीक काढून देतो, असा हात केल्या केल्या खोबर काढून देतो, खडीसाखर काढून देतो. काही काही महाराजांनी असं अंग हलविल्या पैसे सुद्धा पडतात. हे पैसे पाडता येईल अंग, अरे महाराजला लगेच लोळका महागा लागला. खारीक काढून दिली, महाराजाचा प्रसाद आहे. अरे प्रसाद नाही, देवाकडे जात असताना वाटतल्या त्या बोरीच्या कुपाट्या आहेत, काही प्राप्त होईल, घे घे म्हणून उभारतील. हे असंही एखाद्याला प्राप्त होईल. बस हे शुद्ध कृती प्रसन्न वृद्धी सिद्धी. एखाद्याला मोक्ष मिळेल. मोक्ष म्हणजे ईश्वर नाही, तो का म्हणे मोक्ष राहे अलीकडे, मोक्ष सुद्धा अलीकडे राहील. पण पांडुरंगाचे पाय त्याच्यापेक्षा दुर्लभ आहेत. आणि ती तुकोबाराय आज देवाकडे याचना करतात की एवढ्याला न मिळणारी वस्तू कसली दुर्लभ असेल, कसली जड असेल, कसली श्रेष्ठ असेल, कशी आनंददायी असेल.
म्हणून परमात्म्याकडे प्रार्थना करत असताना साध्या सोप्या सरळ भाषेत जरी ही प्रार्थना असली तर मृत्यू लोकातल्या प्रत्येक श्रीमंत माणसाला, विद्वान माणसाला, सत्ताधीश माणसाला, सामर्थ्यवान माणसाला जी वस्तू जड आहे ती वस्तू जगद्गुरु तुकोबाराय मागतात. महाराज म्हणतात काही नको देवा तुझं, काहीच तुझं नको, काय देत असेल तरी नको आहे ना. आणि आमच्याकडे नव्हतं, तू जे बाकीचं देतोस ना ते आमच्याकडे नाही असं नाही, आमच्याकडे ते जन्मजात आमच्या वंश परंपरेनं दिलेलं होतं. आमच्याकडे जे श्रीमंती, सत्ता, वैभव, ऐश्वर्य म्हणतोस ना ते आमच्याकडे जन्मजात होतं आमच्याकडे. आणि आम्ही तुझी सेवा करत असताना एकच नाही, त्रिभुवनीचे वैभव सांडोनिया दुरी झालोसे भिकारी पंढरीचा. आमच्या जीवनातली एक संकल्प आहे, आम्ही श्रीमंत होऊन परमार्थ करणार नाही, श्रीमंती टाकेल, भिकारी होईल आणि पंढरपूरची वारी करेन, वारकरी होईल. होईन भिकारी पंढरीचा वारकरी. म्हणून हा संप्रदाय भिकाऱ्याचा नाही, श्रीमंतानं श्रीमंती टाकून ज्यावेळेस नम्र होईल त्यावेळेस त्याचा संप्रदाय. तुकोबारायांनी छान सांगितलेलं आहे. श्री पंढरीशा परमात्म्याला विनंती केलेली आहे, पतित पावना, आणि माझी एक इच्छा आहे, माझी एक वासना आहे, एक विज्ञापना पायापासी. म्हणजे ही देवा तुझे पाय इतके श्रेष्ठ आहेत कोणाला न मिळणारे, आणि म्हणून आपुला तो एक देव म्हणजे हे पाय आहेत, हे घ्यायचं आहे. देवाला विनंती करतात. आता एक ह्याच्यातला एक बारकावा असा आहे, संत स्वार्थी आहेत का आपण स्वार्थी आहोत? आपण स्वार्थी आहोत का संत स्वार्थी आहेत? आपल्यापेक्षा लाखपट संत स्वार्थी आहेत. आपण किती स्वार्थी आहोत? आपण एवढ्या एवढ्या सरड्याचे धावकुपापर्यंत घर, प्रपंच, शेती, व्यवसाय, पत्नी एवढं मागत असाल, आपण कमी स्वार्थी आहोत. पण संत अखिलकोट भगवंताच्या प्राप्तीचे स्वार्थी आहेत. आणि देवाच्या प्राप्तीचे स्वार्थी असल्यामुळं देवासाठी घेऊन जोग अवघा भोग तेजी याला ते केलेलं आहे. म्हणून देवाकडे काय मागितलं? एक विज्ञापना पायापाशी. तुझे पाय प्राप्त झाले की जीवनाचं माझं सार्थक झालं रे देवा. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची देव. त्याला दोन कारणं आहेत बघा. एक तुकोबारायचं पुण्य आहे, स्वतःचं पुण्य आहे. कृतयुगामध्ये तुकोबाराय भक्त प्रल्हाद आहेत, स्वतःचं पुण्य आहे. देव मागायला स्वतःचं पुण्य उभारावं लागतंय, संसार मागायला प्रारब्ध उभारावं लागतंय, पण देव मागायला स्वतःचं पुण्य आहे. म्हणून कृतयुगामध्ये भक्त प्रल्हाद, त्रेतायुगामध्ये अंगद आहेत, द्वापार युगामध्ये उद्धव आहेत, कलियुगामध्ये नामदेव आहेत. त्याच नामदेवरायाचा अवतार तुकोबाराय. तुकोबाराय म्हणतात वंश परंपरा दास मी अंकित आणि तुका मोकलिता लाचकवना. हे स्वतःचं पुण्य आहे. बहादर आहेत. येतो जातो आम्ही देवाच्या सांगाते, तुका म्हणे गात देवनाम. म्हणून हे वंश परंपरेचे बहादर आहेत, हे स्वतःचे बहादर आहेत. आणि वंशाचा विचार केला तर जगद्गुरु तुकोबारायच्या 8 पिढ्या हरी गोविंद पदाजी शंकर विठोबा कानोबा. तुकोबारायच्या वडिलाचं नाव भोलोबाराया. तुकोबारायचं चरित्र वाचा, खूप चांगलं आहे. देवाचं चरित्र असल, भगवान श्रीकृष्णाचा विचार केला तर भगवान श्रीकृष्णाचं चरित्र तुम्हाला पाहायला सापडेल. पण जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबारायचं चरित्र बघू नका, चारित्र्या सहचरित्र आहे, ह्याला संत म्हणतात. देव कसंही वागला, एखाद्या वेळेस चुकीने वालीला आडवं राहून बाण मारला, जे जमल तेवढं करल, जेवढं जे करायचं ते देवाने केलंय. पण संतांनी तत्वामध्ये, धर्मामध्ये आणि असलेल्या नीतीमध्ये प्राण दिला, आपण बदल केला नाही, त्याला संत म्हणतात. आणि म्हणून चारित्र्यासह जे त्यांचं नाव संत आहे. म्हणून स्वतःच्या अशा वंश परंपरेमध्ये तुकोबारायच्या पुण्य जबरदस्त पुण्य होती. आणि तुकोबाराय देवाला म्हणताना देवाला अभिमानानं सांगतात वंश परंपरा. म्हणून बाप सुद्धा सांगण्यासाठी अभिमानी असला पाहिजे. आपला बाप सांगत असताना बापाचं काहीतरी पुण्य सांगता आलं पाहिजे. आपली आई सांगत असताना आपली माझी आई अशी होती म्हणून सांगण्याचं कुठंतरी सामर्थ्य असलं पाहिजे. आणि ज्ञानोबाराय सांगतात म्हणजे आपले आमचे वडील असे होते हो, जित्तेपणी कळलं पाहिजे एखाद्या वेळेस. आणि एखाद्या वेळेस जित्तेपणी नाही कळालं तर गेल्यास तर सुद्धा बाप कळाला पाहिजे. पण नेमकं असं होतं की बहुतांश 80% बाप हा गेल्यासच कळत असतो. तुकोबारायला म्हणले आमचे बहादर असे मायबाप असे होते, तुझी सेवा करत असताना सेवा अशी केली नाही, देवोनिया जीव वडिले साधियला ठाव, ही माझी मिराशी ठाव तुझे पायापाशी. आमच्या मायबापाने देवा तुला मिळवत असताना पायाजवळ जीव दिलाय आणि वाढ वडिलाने तुझे पाय मिळवलेत. म्हणून हा संप्रदायामध्ये 3 वर्ग आहेत. पहिला वर्ग जीव खाऊन परमार्थ करणारा वर्ग आहे. दादा, संप्रदायामध्ये पहिला वर्ग असा आहे, जीव खाऊन कसा तरी लुटून त्याला परमार्थ करून घ्यावा लागतो, ही एक वर्ग आहे. जीव खाऊन परमार्थ करणं हे एक वर्ग आहे. दुसरा वर्ग आहे
जीवासाठी परमार्थ करणारा. परमार्थ लय चाललाय हो बाबा, परमार्थ नाही केल्यास मागं 4 जीव आहेत त्याच्यावर आहेत. जीवासाठी परमार्थ करणारा वर्ग आहे. पण ज्ञानोबा तुकोबाराचा वर्ग जीवासाठी नाही, जीव खाऊन नाही. वेळ जर आली तर जीव देईन हा बळी आणि करीन होळी संसारा. तुला देवा तुझ्या पायासाठी जर मागत असेल आणि माझ्या जीवाची तुला गरज वाटत असेल तुझ्या पाय प्राप्तीसाठी, तर माझा जीव असा माझ्या तळ हातात घेऊन ठेवलोय, वाटेल त्या टायमाला माग, तुझ्या पायासाठी मी जीव द्यायला तयार आहे. नाही तुकोबारा जीव नाही, आम्हाला तुझा संसार पाहिजे. तर जाळून संसार बैसुलो अंगणी. स्वतःचा संसार स्वतःच्या हातानं असा अग्नीवर धरला, स्वतःचा संसार असा धाड 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 जाळला आणि म्हणून देव मिळाला. 2 मजली बिल्डिंग व्हावं, 4 मजली इमारत व्हावं, 4थ्याच्या वरी खोटाडं निघावं, त्याच्यावरून पुन्हा बघत राहावं, पुन्हा देव मिळत राहावं, असं मिळत नाही. वरबडून या पाला आहे ना, वरबडून या हा पाहून या झाडे, वरबडून या पाला, आठवी विठ्ठला हा खाऊन विठ्ठला आळवावे. निर्वाहापुरते अन्न आहे ना, आश्रमाशी स्थान कोपी न गुहा. नामदेवरायाचं घर पेटलं. देव प्राप्त होणं खूप मोठी कुस्ती आहे. संतांचा मागोवा घ्या, देव मिळवा गडे, सर्व वाटळं होऊ द्या, ते सर्व प्राप्त होईल. पण एकदा देव हातातून जर गेला तर काही उपयोगाचं नाही, सर्व मिळवून बी काही उपयोग नाही. नामदेवरायाचं घर पेटलं आणि घर पेटल्याबरोबर लोक पळत आले आणि घर पेटल्याबरोबर पळत आले. नामदेव महाराजला म्हणू लागले, महाराज खरं सांगू का, घर विजत नाही. मग काय करायचं, काही नाही. लोकांनी पेटलेल्या घरातला पसारा बाहेर काढून ठेवला. नामदेव महाराजांनी काढलेला पसारा पुन्हा परत आत नेऊन टाकला. लोकांनी विचारलं, महाराज उद्या काय खाल? महाराज म्हणले, अन्न आच्छादनी चिंता व्रता कुर्वन्ति वैष्णवः हे असो विश्वांभर देवो सभक्तान किमपेक्षिते. अरे अन्न आच्छादनाची चिंता आम्हाला कशाला आहे ना, जगाचं भरण पोषण करतो तो परमात्मा, सर्वांना जगवतो तो परमात्मा, त्याने तुझी काय नाही केली चिंता. उद्याच्या कपड्याची कशाची चिंता आहे? म्हणून ईश्वराच्या भरवशावर जीवन जगणारे हे संत, हे नामदेवराया, जगद्गुरु तुकोबाराया, हे सर्व संत आहेत. म्हणून देवाला काय मागा, तर देवाला एक मागा, संसार हा प्रारब्धानं होत राहील. देवाला असं मागा, देवा एक विज्ञापना विनंती आहे पायापासी. देवाने जर तुम्हाला मागितलं, देवाने विचारलं, माझे पाय प्राप्त करून घेताना घर देणार नाही, देवा देऊ नको. श्रीमंती देणार नाही, देवा आहे ती घेऊन जा, पण तुझे पाय दे. वाटेल ते नाही, पण तुझे पाय दे. या निष्ठेवर जर साधनेने, साधकाने जर एकाग्र अंतकरणाने साधक जर राहिला तर त्याचंच कल्याण आहे. परमार्थाच्या डोहात हजारो अब्जावधी माणसं या उड्या मारतात, पण तरुण जाणारा एखादाच वीर आहे या शेवटच्या कुस्तीत, एखादाच वीर आहे. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चिद यतते सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन माम व्यक्ती तत्वतः. हजारो लाखो अब्जावधी माणसं परमार्थ करतात. आस्तेची या महापुरी रिगता ती कोट्टी वेवरी परी प्राप्तीची पैल तिरी विपाईला निघे. आस्तेच्या महापुरात सगळं जगच परमार्थ करतंय, पण देवापर्यंत पोहोचवणारा एखादाच वीर वर्ग आहे, एखादाच आहे. ते एखाद्याच्या यादीमध्ये आपलं नाव राहावं आणि त्याच्यासाठी तुकोबाराने जे मागितलंय ते मागा. मायबापाने जे केलंय ना, त्या मायबापाने जे केलंय त्या परंपरेचा दास पायीक होऊन राहा. माझ्या वडिलाची मिराशी गा देवा म्हणणारे तुकोबारायचे आहेत. ही माझी मिरासी ठाव तुझे पायापाशी, याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन. ठाव तुझे पायापाशी, हे पायिक आहेत तुकोबाराय. आणि म्हणून तुकोबाराय असं सांगतात की बाबा श्री पंढरीशा पतित पावना एक विज्ञापना पायापाशी. पायाजवळ जागा दे, मागा, सगळं टाका, मिळवा. आणि एकदा देवाचे पाय मिळवल्यास तुम्ही तुमच्यासारखा ह्या जगातला श्रीमंत कोणच नाही. का? समर्थाचे घरी सकळ संपदा. देवाच्या पायाजवळ. पण देवाच्या पायाजवळ असं राहता येईल आलं नाही तर देवाला म्हणा तुझे द्वारीचा कुत्रा, तुझे नको मोकलो दातारा. देवाला म्हणा 2च दारातलं कुत्रं व्हावं, एक संतांच्या दारातलं कुत्रं व्हावं, देवाच्या दारातलं कुत्रं व्हावं. आणि मग तुकोबाराय म्हणतात की ते छान सांगतात हो. देवाला म्हणतात, देवा श्री पंढरीशा पतित पावना एक विज्ञापना पायापाशी. आता पुढे काय म्हटलेलं आहे, तू कसा आहेस देवा, अनाथ जीवाचा.
तू अनाथ जीवाचा काज कैवारी. परमार्थामध्ये एकाग्र अंतकरण केलं त्याला कुणी नसलं, अनाथ असेल, कुणीच नाही, तर त्याचं सर्व कार्य करणारा तू आहेस माझी भक्ता. तुम्हाला असं वाटतंय का खूप परमार्थ केला म्हणजे संसाराचं वाटोळ होते का? संसाराचा अजिबात वाटोळ होत नाही. ज्या संसारामध्ये जे करतो ना तो ईश्वरच करत राहतो पुढं. माझी भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरांना मागे. मन लावून देवाचं भजन करा, काम करणारा ईश्वर आहे. आणि म्हणून देवा असा आहे की तू इतका श्रेष्ठ आहे म्हणून अनाथ जीवाचा, अनाथाचा नाथ जनार्दन, अनाथ जीवाचा तू काज कैवारी. आणि ऐशी चराचरी ब्रिदावळी, तुझं ब्रीद आहे, ब्रीद ज्याचे जगदानी, तो अशी ज्याची ब्रिदावळी आहे, अशी ज्याची प्रतिज्ञा आहे, भक्ताला सांभाळतो ही प्रतिज्ञा आहे. आणि म्हणून तू काज कर कैवारी ऐसी चराचरी ब्रिदावळी. म्हणून तुम्ही आपण देवाला परमार्थ कसा सांगतो, प्रवचन कसं करतो, प्रवचन कसं ऐकतो, हे सगळ्या गोष्टी परमार्थात कसं राहतो, हे सर्व जरी असलं तर हे सर्व देवाला माहित आहे. अनाथ जीवाचा तू काज कैवारी ऐसी चराचरी ब्रिदावळी न सांगता कळे अंतरीचे गुज. आपण कशी आहो सांगण्याची गरज नाही, कसा आहो कुणाला दाखवण्याची गरज नाही, कसा आहो हे काहीच करण्याची गरज नाही. पण असं आहे की बाबा न सांगता, त्याला सांगायची गरज नाही. अंतरीचे बीज जाणे कळवळा व्यापक सकळा ब्रह्मांडाचा, न सांगता कळे अंतरीचे गुज. परमार्थ करा, निवांत राहा, न सांगता कळे अंतरीचे गुज. देवाला सांगितलं देवा आता काय माझं कमी असेल ते तू पूर्ण करून घे. आता माझ्या जीवनामध्ये काय कमी असेल आणि ते योग्य असेल तर ते आता तुम्ही पूर्ण करून घे. आणि म्हणून आता तुझी लाज तुझं देवा. आता आमची संतांचा सर्वस्व भार देवावर आहे. आणि संतांचा सर्वस्व भार देवावर असल्यामुळं संत जे देवाला सांगतात ना ते देव सर्व पूर्ण करत असतो. मागितलेलं नाही, त्यांना योग्य आवश्यक काय आहे ते पूर्ण करत असतो. नरसिंह मेहतेच्या मुलीचा कार्यक्रम होता. आणि नरसिंह मेहता म्हणजे फार गरीब. संत दिसताना गरीब राहतात पण संतांच्या ताकदीचं मोजमाप कोणीच लावू शकत नाही. हे काय गरीब आहे, हे काय भोळा आहे, ह्याच्यात काय कळा आहे, ह्याच्यातली ताकद जर कळायची ठरली तर ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये 2 ओव्या सांगितल्या. तशा ओव्या भरपूर सांगितलेल्या आहेत. पण संतांच्या ताकदीतल्या मधल्या 13व्या अध्यायामध्ये दादा 13व्या अध्यायामध्ये संतांची ताकद सांगताना 2 ओव्या सांगितलेल्या आहेत. ज्ञानी पुरुषाची 18 लक्षणं सांगत असताना त्याच्या 2 ओव्या सांगितल्या. संताची ताकद त्याच्या दिसण्यावरून, असण्यावरून, त्याच्या घरावरून तरीच बरीच माणसं मोजमाप काढतात. ह्याला असलच किती, ह्याचं घरच कसलं आहे, ह्याची ताकदच काय, संताचं मोजमाप काढतात. संतांचं मोजमाप काढायचं नाही. त्याची ताकद म्हणजे ईश्वर ताकद आहे. ज्याची ताकद ईश्वर आहे, ज्याच्याकडून ईश्वर आहे, त्याची ताकद सामान्य माणसानं काढून उपयोग काय होईल. ज्ञानोबा 2 ओव्या सांगतात. केळीचे दळवाडे हळू पोकळावडे परी फळवून या गाडे रसाळ जैसे. केळीच्या झाडाकडे पाहिल्यास कुणी माळवत घातलं का? त्याचं केळीच्या बुडात ताकद नाही, पण ते झाड फळाला येईल तेव्हा त्याची ताकद कळते. आणि दुसरा दृष्टांत ज्ञानोबाने सांगितलेला आहे का मेघाचे अंग झील दिशे वारोने जाईल परी वर्षती नवल घनवटजे. पावसामध्ये आकाशामध्ये एखादा ढग आला, एखादा माणूस म्हणेल ही काय वाऱ्यानं निघून जाईल, त्याची ताकद कळणार नाही. पण तीच ढग मन लावून जर ठेसलं त्या ढगानं तर जमिनीतूनही पाणी बाहेर निघेल. बस समुद्रापर्यंत प्रवास होईल, सर्वांना तृप्त करेल. उदिसताना साधं दिसलं पण साधूकडे साध्या दृष्टीनं जर पाहिलं तर साधूची ताकद कळणार नाही. साधूची ताकद बलवत्तर आहे. का? त्याच्या पाठीमागतली ताकद म्हणजे ईश्वर आहे. आणि ईश्वर म्हणजे त्या ईश्वराची ताकद इतकी श्रेष्ठ आहे. गतीर भरता प्रभो साक्षी निवासा शरणम सुरत प्रभो प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम विश्वश्रेयचा भरता येत मीच असे गा पंडुसुता. ह्या सर्व व्यापहा. आणि देवाला तुकोबारांनी सांगितलंय आता मी नाही तू आहेस, आता तुझी लाज तुझं देवा. नरसिंह मेहतेच्या मुलीच्या घरी कार्यक्रम होता आणि 8 कोटी दारिद्र्य नरसिंह मेहतेच्या वाट्याला आलं होतं. एक पागोट लाज राखण्यासाठी गुंडाळलेलं, अंगावर वस्त्र नाही आणि एक पागोट गुंडाळलेला आहे. आणि नरसिंह मेहता आपल्या मुलीच्या घरी कार्यक्रमाला गेलेले आहेत. आणि समाजामध्ये श्रीमंताला किंमत आहे, गरीब कितीही असला तर त्याला किंमत नाही. श्रीमंताला किंमत आहे. श्रीमंत झालं की लोक पळत सुटतात.
नरसिंह मेहते गेलेले आहेत, अंगावर एक पागोट आहे खाली, काय नाही, अशा अवस्थेमध्ये नरसिंह मेहते गेलेले आहेत. समाज बसलेला, पाहुणे रावळे खत खत हसत आहेत. तेवढ्यामध्ये नरसिंह मेहते शांत बसलेले आहेत. मुलीनं बोलून घेतलं पिताजीला, पिताजी अशा अवस्थेमध्ये अंगावर वस्त्र नाही, पायात चप्पल नाही, असे कशाला आलात तुम्ही आमची इज्जत लाज घालवायला? बसलेले आहेत तसंच येऊन. लोक आयर करत होते. नरसिंह मेहत्याला विचारलं, तुमचा आयर काय आणलाय तुम्ही? तुम्ही म्हणजे सासरे आहात, मुलीचे वडील आहात, काय आयर आणलाय तुम्ही? नरसिंह मेहत्याला बोलवणारा एक ईश्वर आहे. एखादा प्रसंग पडावा आणि महात्म्याच्या मुखातून एखादा शब्द जावा, तो शब्द सिद्धीला नेणारा काम करणारा फक्त त्याचं नाव ईश्वर आहे. मनाचे संकल्प पावविल सिद्धी, जरी राहे बुद्धी त्याचे पायी, माझे बुद्धिबळ पाय तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. त्यांनी विचारलं नरसिंह मेहत्याला, महाराज तुम्ही काय आयर आणला? नरसिंह मेहत्यांना कळालं नाही काय बोलतोय, पण तोंडातून शब्द गेला, अरे एडे हो, मी असा मनानं आयर आणणारा माणूस नाही, तुम्हाला सर्वांना काय पाहिजे ते विचारून आयर आणावं म्हणून आलोय. तुमची लिस्ट सांगा. ते कुटील माणूस होता, त्याने सर्वांना विचारलं, तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला काय पाहिजे, सर्वांना विचारलं. आणि सर्वांना विचारलं असताना सर्वांनी उगाच सांगितलं, मला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, अशी लिस्टच केली आणि नरसिंह मेहतेच्या हातात दिली. नरसिंह मेहतेने सांगितलं, हे सर्वांना आयर काय आणायचं ते सांगितलं याच्यात, पण तुम्हाला काय तुम्हाला काय पाहिजे सांगा. त्या कुटील माणसाला विचारलं. त्याने सांगितलं, ह्याच्यापाशी काय मिळणार आहे? धडा अंगावर वस्त्र नाही याचे, आणि ह्याला काय मिळणार आहे? त्याने कुटील माणसाने हसत हसत सांगितलं, मला एक दगड पाहिजे म्हटला. म्हणलं लिहि त्याच्यावर. लिहिलं त्याच्यावर आणि हात लिहिलं आणि नरसिंह मेहत्याच्या हातात दिली. ती लिस्टच हातात दिली, आयराची लिस्ट हातात दिली. नरसिंह मेहत्याने ती लिस्ट घेतली आणि अशी लिस्ट पाहिली आणि ती लिस्ट पाहता पाहता प्रभूचं दर्शन घेतलं आणि देवाला सांगितलं, देवा माझ्याकडे काय आहे नाही माहीत नाही, पण देवा ईश्वरा तू माझ्याकडे आहेस आणि आता तुझी लाज तुझं देवा, असं सांगितलं. आणि पाहिलं देवाला सांगितलं, देवा श्री पंढरीशा पतित पावना, देवाची विनंती केली. श्री अनंता मधुसूदना सर्व आणून पुढं असं ठेवतात आणि प्रत्येक माणसाने जे मागितलं ते आयर पुढं प्राप्त होतो. सर्वांच्या पुढं तो आयर प्राप्त होतो आणि सर्वजण आयर घेतात. आता देणारा ईश्वर आहे. नरसिंह मेहत्याच्या दासाच म्हणजे मी नौकराचा नौकर आहे. कुठं दुकान होतं त्यांचं, कुठं नौकर होता? प्रत्यक्षात विठ्ठलानं नौकराचं रूप धारण केलं आणि मग ते पुढं आयर ठेवला. सर्वांनी ते आयर घेतला. शेवटी सांगता सांगता त्या यादीमध्ये त्या कुटील माणसाचं नाव आलं आणि त्यांनी शेवटला दगड टाकला होता. त्या पेटीतून दगड म्हणून दगड असा येताना बारीक आला, मोठाना विशाल आला. म्हणून आत्तापर्यंतच्या कार्यक्रम यादीमध्ये सांगायचा विषय असा आहे की भक्ताने भक्ती करायची, ती इमानदारीने करायची, त्याच्यात कसरत नाही. आपले भक्तीमधले डॉक्युमेंट अगदी क्लिअर असले पाहिजेत. पण आपण कामात गेलो असेल, क्रोधात गेलो असेल, मोबाईलमध्ये गेलो असेल, कशातही आपण अडकलो असेल, ह्या सगळ्या भौतिक सुखामध्ये अडकलो असेल, देवाकडलं चित्त कमी असेल आणि ऐन वेळेला ईश्वराचा धावा करत असाल तर तो योगी याचे ध्याने धाताना तुडसे कसा भगवान मिळेल? तर जया ते सांगावया वेद बोबडे, पहावया काळाचे ह्या विष थोकडे, धातयाही परिण सापडे ठाव जयाचा. त्या देवाला आपली लाज राखण्यासाठी आयुष्यभर त्याची एकाग्र अंतःकरणाने सेवा घडली पाहिजे. सेवा घडत असताना सुद्धा आपण आपल्या ताकदीवर सेवा करणं कधीच कडला जात नाही. आपल्या ताकदीवर मी सेवा करतो म्हणून जर ताकदीवर करत असेल तर सेवा कधी कडला जात नाही. देवाला सेवा करताना, सेवा ही जगातली मोठी वस्तू आहे आणि ती सेवा करत असताना देवाला म्हणलं पाहिजे, देवा गेही गेही माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा. आम्ही फार गरीब आहोत देवा, आम्हाला दुसरं काही घडत नाही रे देवा, फक्त हरिपाठ म्हणायला मिळतोय बघ, हरिपाठ म्हणून घे जा, तुझं नामस्मरण करून घे जा, असं देवाला म्हणत जा आणि दीन दुर्बळ होऊन सेवा करा. सेवा करणं आपलं काम आहे, सेवा करणं आपलं हित आहे, सेवा करणं आपलं कल्याण आहे आणि सेवेच्या मोबदल्यामध्ये आपण भगवंताचे पाय मागणं हे आपला सगळ्यात मोठा स्वार्थ आहे. दुसरं काही मागत असाल, घरदार प्रपंच तुकोबार आहे, तसं नाही म्हणले. नको धनमान न वाढो संतान, म्हणजे पुढलं सुद्धा मिटवूनच टाकलं. न वाढो संतान, मुखी नारायण प्राण जावो मागितलेलं आहे.
म्हणून एक विज्ञापना पायापासी अनाथ जीवाचा तुकाज कैवारी ऐसी चराचरी बिरदावळी. आम्हाला काय पाहिजे, आम्ही कशी, आम्हाला दुपारच्या जेवणात जेवण आहे का नाही, आम्ही घरला गेलो तर आम्हाला निवारा आहे का नाही, कुणी आमच्या अंगावर आलं तर आमचा कुणी पाठीराखा आहे का नाही, एखादं संकट पुढे आलं तर त्या संकटापासून बाहेर काढणारा आमचं कुणी आहे का नाही, फक्त तू आहेस. आणि ह्या सर्व गोष्टीमध्ये सांभाळणारा मागे पुढे फक्त आमचा तूच आहेस. हे मलाही माहीत आहे आणि हे तुलाही माहीत आहे देवा. आणि आता माझ्या जीवनामध्ये जे संकट येतात ना, त्या संकटामध्ये आता पाठीराखा तूच आहेस. म्हणून आता तुझी लाज, तुझी म्हणजे मी तुझा असल्यामुळं. काय बोलणं आहे हो, काय जवळीक तिचं बोलणं आहे, देवाच्या हृदयात जाऊन बोलणं आहे. देवाला म्हणतात आता जीवनामध्ये. आणि म्हणून एक सांगतो तुम्हाला, श्रीमंतीत परमार्थ करून बघा आणि गरिबीत परमार्थ करून बघा. गरिबीतला आनंद काही वेगळाच आहे आणि श्रीमंतीतला आनंद काही वेगळा आहे, पण गरिबीतला त्याच्यापेक्षा आनंद वेगळा आहे. म्हणजे सर्वस्व टाकून देवाची सेवा केलेला आनंद वेगळा आहे. असली श्रीमंती तर ज्ञानोबराच्या बाबतीमध्ये ज्ञानेश्वरी तसे 3,500 दृष्टांत आहेत, 1,00,000 शब्द आहेत, 9,033 ओव्या आहेत. वर्म सांगितलेला आहे देवाची प्राप्ती कधी आहे. कधी आहे देवाची प्राप्ती, तर देवाची प्राप्ती त्या दिवशी आहे. म्हणून थोरपण परा सांडीजे, व्युत्पत्ती आघवी विसरीजे, जगाचे धाकुटे होईजे तै जवळीक माझी. सगळा मोठेपणा टाकून दिला पाहिजे आणि जगात धाकटं झालं पाहिजे. धाकटं म्हणजे जगात धाकटं म्हणजे छोटं म्हणजे नाही, छोटं म्हणजे नाही, असताना सुद्धा नम्र भावाने लहानपण देगा देवा हे धाकटं झालं पाहिजे. थोरपण परा सांडीजे, व्युत्पत्ती आघवी विसरीजे, जगात जय, ज्या दिवशी जगात लहान झालाय, नम्र झाला भूता, आणू रेणू या थोकडा, हे ज्या दिवशी लहान, सर्व अभिमान, सत्याचा अभिमान, सर्व गोष्टीचा अभिमान टाकून लहान झालाय, ताकदीचा अभिमान, हे सर्व गोष्टी टाकून लहान झालाय, तै जवळीक माझी, हे भगवान श्रीकृष्णाने भक्तराज अर्जुनाला वर्म सांगितलेलं आहे. आणि म्हणून देवा आता आम्ही तुमचे आहोत. आमची इज्जत गेल्यास तुझीच गेल्यासारखं आहे, आमची लाज गेल्यास तुझीच आहे, आमची राखायची का घालवायची हे तुझं काम आहे. किती जवळ आहे, किती प्रेम आहे. आणि म्हणून सुद्धा सत्वशुद्धीची वेळी ज्ञानोबा 18व्या अध्यायात सांगतात, सत्वशुद्धीची वेळी शास्त्रे का ध्यान बळे, ईश्वरत्वची मिळे निष्ठंक बुद्धी. सत्वाची शुद्धी झाल्या, सत्वावस्थेची शुद्धी झाल्याच्या नंतर, निस्ता सत्वगुण नाही, सत्वाची शुद्धी झाल्याच्या नंतर शास्त्राच्या बळाने का होईना आणि ईश्वराच्या आहे ना ध्यानाच्या बळाने का होईना ईश्वरत्वाची मिळे निष्ठंक बुद्धी. आणि शुद्धी तरी कशाला म्हणतात आहे ना, शौचता गुण कशाला म्हणतात, शौच नावाचा गुण म्हणजे शुद्धता कशाला म्हणतात, तर शौच गुण त्याला म्हणावं. मन भाव शुद्धी भरले, अंग क्रिया अलंकारिले, ऐशे सभाये जे आले साजिरे जे का. मन भाव अंतकरणामध्ये अष्टसात्विक भाव तयार आहे आणि तीच प्रसाद किंवा तीच चिन्ह अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. ते चिन्ह बाहेर उमटते अंगी, शकुना जोगी उत्तम. ते चिन्ह बाहेर जर पडत असतील, कंठी प्रेमदाटे, नैनी निरलोटे, हृदयी प्रगटे रामरोग, हे चिन्ह आहेत. सत्वशुद्धीचे वेळे शास्त्रे का ध्यान बळे, ईश्वरत्वची मिळे निष्ठंक बुद्धी. म्हणून देवाला सांगितलं, देवा आम्ही तुझेच आहोत. आनंद डोळ्यातून अश्रुधारा स्रवतात. देवाला मिठी मारलेली आहे, ती पक्क्यात पक्की मारलेली आहे, ते जीवेन सोडी आयुष्य झाले, अशी अवस्था तुकोबारायची झालेली आहे. शास्त्रामध्ये म्हणण्यापेक्षा ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये ज्ञानी पुरुषाची 18 लक्षणं सांगितली असताना काही लक्षणं सांगितलेली आहेत. साधकाचं ईश्वराच्या प्राप्तीच्या संबंधानं स्थैर्याचं लक्षण असलं पाहिजे. आकाशे ओसरो पृथ्वीवरी विरो परे नेने मोहरो हृदयवृत्ती. काही आकाश तुटून गेलं, पृथ्वी विरघळून गेली, तर देवाच्या संबंधाने भाव कमी न झाला पाहिजे. स्थैर्य. दुसरं अंतकरण निग्रह. देवाला देवाविषयी कसं प्रेम केलं पाहिजे त्याला अंतकरण निग्रह म्हणतात. हे सर्व करताना परमार्थात वैराग्य पाहिजे. आणि शेवटचं असं सांगितलेलं आहे, ते अनअहंकार लागतंय, कसलाच अभिमान नसला पाहिजे. भाव तयार करण्यास भावाने देव प्राप्त आहे, पण तो भाव अंतकरणात तयार करायचा असेल तर 2 गोष्टी आहेत, निष्काम आणि निराभिमान. हे 2 गोष्टीचं सामर्थ्य तप ज्याच्या अंगात आहे तो भाव तयार करू शकतो. आणि जिथं भाव आहे ना तिथं ईश्वर आहे. काही न लगे एक भावाचे कारण. भाव कोण्या संस्थेत सांगितल्या जात नाही, भाव कुठं विकत मिळत नाही 1,00,000-2 लाख रुपये दिले म्हणून.
भाव अंतकरणात तयार करायचा. का? एवढ्या मोठ्या परमात्म्याला थोर प्रेमाचा भुकेला त्याला हे प्रेम कुठं मिळत नाही. सर्व मिळतं देवाला. मग भाव हृदयात तयार करण्याची कुठली आहे ना, कुठलं गुरुकुल नाही, कुठली संस्था नाही, काय नाही. भाव तयार करायचा असेल तर संसार करा, परमार्थ करा, निष्काम कर्मयोग करा. आणि ते करत असताना उगं निष्काम करता म्हणून त्याचा अभिमान असला तर तेही वाया जाते. आलं वाऱ्यानं गेलं वावटळीनं. निष्काम करा, पुन्हा निराभिमान करा. निष्काम आणि निराभिमान ह्या दोन गोष्टीने जर परमार्थ केला तर भाव तयार होतो. आणि ती भाव वस्तू देवाला दुर्लभ असल्यामुळं या सुखाकारणे देव वेढावला आणि वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. असा भाव अंतकरणामध्ये महाराजांच्या होता. आणि भाव धरून जी काही वाणी होती ती देववाणी होती. तो का म्हणे मजला बोलवी तो देव, अर्थ गुहे भाव तुझी जाणे. मला तरी काय कळाले असं म्हटले. आता तुझी लाज तुझं देवा, आळी कर त्याचे कृषी समाधान, अभयाचे दान देऊन या. तुका म्हणे तुझी खेळे दोही ठाई, नशेल तो दे धीर मना. देवा माझ्या हृदयातला तूच आहेस, विटेवर उभारलेला आहे तूच आहेत, गात्यात तूच आहेत, ज्ञानेश्वरी तूच आहेत, भागवतात तूच आहेस, वेदात तूच आहेस, जगात तूच आहेस. तुझ्याशिवाय या जगात कुठली जागा नाही. तर एक काम कर, मला पायाजवळ जागा दे 7व्या दिवसाच्या निमित्ताने. आणि आयुष्याच्या परमार्थाच्या साधनेच्या मोबदल्यामध्ये तुझ्या पायाजवळ जागा दे. जन्मोजन्मी आम्ही तुझी सेवा करावी, फक्त एवढंच दे. हे अभंगाच्या निमित्ताने मागितलेलं आहे. श्रीमंत श्री तुकोबारांनी परमार्थाच्या रूपाने महाराष्ट्र सगळा, देश सगळा, हरिभजने हे धवळीले जग सगळं धवळून टाकलंय. आणि ते सर्व केल्याच्या नंतर अशा तृप्त महात्म्यांच्या मुखातले उद्गार आहेत, देवाचे पाय मिळवा आणि जीवनाचं कल्याण करून घ्या, त्याच्याशिवाय कल्याण नाही, असे तुकोबारायचं मागणं देवाकडं आहे. म्हणून अशी चिंतनरूपी सेवा तुकोबारायचे शब्द तुमच्या पुढे ठेवलेले आहेत. आपल्याला तरी काय माहीत आहे ह्याच्यातलं, आपल्याला तरी काय कळतं आहे. पण तुकोबारायचं जे सांगितलं ते तिथपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न, त्या अक्षराची सेवा करण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. सेवा इथंच थांबवतोय. पण आईवडिलाच्या निमित्ताने सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे ते सेवेसी प्राणी लोन कीजे. आईवडिलाच्या निमित्ताने एवढा मोठा सोहळा करतात. म्हणून आपण एकच करायचं की शहाण्या माणसाचा आदर्श घ्यायचा. आपल्यालाही आईवडील असतील तर आईवडिलाची जास्त सेवा करायची, नसतील तर त्यांच्या निमित्ताने आपणही पुण्य केलं, आपणही नामस्मरण केलं तर तिकडं त्यांचा उद्धार होतो आणि इकडं आपलंही कल्याण होतं. आणि म्हणून तुका म्हणे शूर दोहीकडे भला, इकडे आनंद आहे तिकडे आनंद आहे. म्हणून आईवडिलाची सेवा करा. स्वर्गवासी कैलासवासी झाली असतील तर आपण इथं नीट वागा. आपण नीट वागलं की त्यांचा तिकडं उद्धार होतो. आपण नीट वागलं नसलं, आईवडील गेले जरी असले, नीट नाही वागलं तर पतंती पितरो हे श्याम लुप्त पिंडोदक क्रिया ते येऊन पडतात. म्हणून आई वडील हे दैवत आहे. म्हणून पंढरीश परमात्म्याने जगाला सांगितलेलं आहे, एकीकडे आई वडिलाची सेवा आणि दुसरीकडे देवाची प्राप्ती. आई वडिलाच्या सेवेत आई वडिलाचीच प्राप्ती झाली पाहिजे, पण आई वडिलाच्या सेवेच्या मोबदल्यामध्ये देवाची प्राप्ती करून देणारा हा संप्रदाय आहे. आई वडिलाची सेवा जमल तेवढी करावी आणि आपल्याही हातून करून घ्यावी. आणि म्हणून या मेकले घराण्याने आई वडिलाच्या सेवेच्या निमित्ताने हा अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानयज्ञ सोहळा, मोठमोठी विद्वान विभूती ज्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर आपल्या अंतकरणामध्ये परमार्थाच्या संबंधाने नसलेला भाव तयार व्हावा अशी विद्वान विभूत्या इथं आणलेल्या आहेत. आणि खरंच मोठ्या माणसाकडे बघितल्यास पाहिल्याच्या नंतर आपल्याही अंतकरणामध्ये मामा भाव तयार होतो. जयाचे नाव तीर्थ रावो, दर्शने प्रशस्तीशी ठावो आणि जयाचे निसंगी ब्रह्मभाव भ्रांताशीही. येड्या माणसाला सुद्धा सत्पुरुषाकडे पाहिल्यास भाव तयार होतो. अशा आपल्या या घरणी या नगरीमध्ये विद्वान मंडळी आणलेली आहे. त्याच्यामुळं त्यांच्याच घराण्याला म्हणण्यापेक्षा त्यांच्या निमित्तानं आपल्या गावातील वारकरी मंडळीला सर्वांनाच आयु आरोग्य सर्व काही भगवंताच्या कृपेने प्राप्त हो, भगवंताकडे आपण विनंती करू. अकल्पाविष्य व्हावे तया कुळा, सर्वच कुळाला नगरीलाच व्हावे तया कुळा, माझे सकळा हरीच्या दासा, असा आपण मागणी मागू. आपले परमपूज्य महाराज पुढं काकाजी पुढं बसलेले आहेत. काकाजी मला काही मी काय तेवढं कुठं काय आपल्याला काही कळत नाही. खरं तर तुम्ही पुढे बसल्यास आमची बुबडी वळावी, पण कसं तरी काकाजी पुढं बसलेत. आणि दादानं तर आता काय केलं तर ते दादानं केलेलं आपण करावं जरी म्हटलं तर आपल्याला ते घडणं या जन्मात शक्य असेल नसेल, संकल्पना करू.
108 पारायण माऊलीचे 1.5 दिवसात पारायण कोण करणार आहे? आत्ताची महाराज मंडळी तरी करतात का? ज्ञानेश्वरीस कीर्तन सांगायला गेलं, अलीकडचे कीर्तन सांगायला गेलं तर त्यांच्या मुखातल्या ओव्यासुद्धा काही माऊलीच्या ओव्या बाहेर पडत नाहीत. 108 पारायण 1.5 दिवसात पारायण, काय साधना असेल आहे का नाही? 1.5 दिवसात पारायण. मी 2-4 वेळेस जाऊन भेटलो तिथं दादाला. आपलं कुणीतरी आहे, मला वाटत होतं आपलं कुणीतरी आहे असं वाटत होतं. असं जाऊन 1-2 वेळेस भेटलो. म्हणून माऊलीच्या अक्षराची खूप सेवा करा. मड्याला उठून ज्ञानेश्वरी लिहायला लावले, आपण तर जिवंत आहो. ज्ञान होय मुडा अति मूर्ख त्या दगडा, हे ताकद त्या ज्ञानेश्वरीची आहे. नाव वाचता येऊ द्या एवढं म्हणत राहा. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम म्हणत राहा. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो अखंड आहे ना, वासुदेवचे होतो अखंड वदनी वदेतो, असं सामर्थ्य त्याच्यात आहे. ज्ञानेश्वरी वाचत राहा. आणि म्हणून झालेली शिवा इथंच थांबवतो. करविली तैशी केली कटकट, वाकडी की नेट देवजाने. आमचे केशव महाराज आहेत, हे सगळे मंडळी आहे, आमचे मामा आहेत, भीष्माचार्यासारखे, काय गायन आहे आत्तासुद्धा, अशी सर्व मंडळी आहे. आणि म्हणून शेवा इथंच थांबवतो. पुढच्या कार्यक्रमाचं नियोजन काय असेल ते असेल, पण दादाच्या मुखातले 2 शब्द ऐकावा अशी आमची इच्छा आहे. 7व्या दिवसाचा आहे, काय तुम्हाला वाटेल तेवढे मोडक्या तोडक्या 2 शब्द, म्हणजे आम्हीच रिकामी आहो म्हणा की इकडे यायपुरती आहे का नाही? म्हणून हे काही संप्रदाय आपलपोट्या संप्रदाय नाही. आपण करायचं आणि गपचीप बसायचं नाही. अनुभव आलेले, काही आनंद वाटलेला व्यक्त करणं, आपण जेवून जेवावी लोका संतर्पण करी तुका, असा हा संप्रदाय. शेवा इथंच थांबवतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.